वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहे वेद बातमीचा. चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त कीर्तन महोत्सवाला उत्साहात प्रारंभ. देवळाली प्रवरा येथे टाकळीमिया रोड परिसरात चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त भव्य कीर्तन महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. 1 ते 8 मार्च दरम्यान हा सप्ताह चालणार असून दररोज सकाळी नवनाथ ग्रंथ पारायण व धार्मिक विधी पार पडत आहेत. सायंकाळी 7 ते 9 या वेळेत नामवंत कीर्तनकारांची भक्तिमय कीर्तने रंगत आहेत. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहात हरिभक्त परायण परमपूज्य शुभम महाराज कांडेकर, निखिल महाराज बानकर, चैतन्य महाराज मापारे, सुभाष महाराज विधाटे, मधुकर महाराज पवार, बाबा महाराज मोरे आदी कीर्तनकार आपली सेवा देत आहेत. 8 मार्च रोजी बाबानंद महाराज वीर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. यात्रा उत्सवामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा. चैतन्य कानिफनाथ प्रतिष्ठान आयोजित देवळाली प्रवरा, टाकळीमिया रोड, तालुका राऊरी, जिल्हा अहमदनगर ओम चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव व नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सव, तसेच या उत्सव काळामध्ये दैनंदिन कार्यक्रम रविवार दिनांक 1/3/2026 ते 8 मार्च 2026 ह्या वेळेमध्ये सकाळी 7:30 ते 10:30 पर्यंत नवनाथ ग्रंथ भक्तिसार वाचन होणार आहे. तसेच संध्याकाळी ठीक 5:30 वाजता हरिपाठ होणार आहे. त्यानंतर नाथांची महाआरतीचे आयोजन केलेले आहे व संध्याकाळी ठीक 7 ते 9 या कालावधीमध्ये भव्य कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच रविवार दिनांक 8/3/2026 रोजी हरिभक्त पारायण बाबानंद महाराज वीर यांचा जाहीर हरिकीर्तन आयोजित केलेले आहे. तसेच महाकीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी ओम चैतन्य कानिफनाथ प्रतिष्ठान तर्फे नम्र विनंती. ओम श्री चैतन्य कानिफनाथ प्रतिष्ठान आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तरी आपण सर्व ग्रामस्थ गावकरी यांना विनंती आहे की देवळाली प्रवरा येथे होणाऱ्या कार्यक्रमास आपण सर्व ग्रामस्थांनी वेळेवर हजर राहून कार्यक्रमाची रूपरेषा वाढवावी ही सर्वांना विनंती.